महेश मांजरेकर दिग्दर्शित FU म्हणजेच फ्रेंडशिप अनलिमिटेड हा चित्रपट लवकरच म्हणजेच 2 जूनला प्रदर्शित होतोय, ज्याचा टीझर आपली मंडे मोटिवेशन म्हणूनच प्रदर्शित झालाय। आकाश ठोसरचा दुसरा चित्रपट म्हणून FU ची जबरदस्त चर्चा झाली आहे आणि टीझर पाहिल्यानंतर त्याबाबत आपली अजिबात डिसअपॉइंटमेंट होत नाहीये। कारण क्रमांक 1, आकाशचा लुक एकदम फ्रेश आहे। ऑलमोस्ट आकाशचा पुन्हा पहिला चित्रपट आहे, कारण रिअल लाईफ आणि रिअल लाईफ मध्ये अगदी साधा भोळा आणि बुजरा असणारा आकाश इथे अगदी रॉकस्टार दिसतोय आणि रॉकस्टार दिसण्याचा अभिनय त्याने अतिशय सुंदर पद्धतीने साकारलाय, त्यामुळे तो अभिनेता आहे हे नक्कीच प्रूव्ह होतंय। क्रमांक 2, संस्कृती आणि वैदेही दोघीही कॉलेज गोईंग बेब्स म्हणून तुमच्या समोर येत आहेत। आकाश, मयुरेश पेम, सत्या मांजरेकर, शुभम अशी फार मोठी फ्रेंड्सची गँग एक कलरफुल, बिग बजेट, फॅन्सी आणि हॅपनिंग असं कॉलेज लाईफ सादर करते। क्रमांक 3, बॉलिवूडमध्ये ह्या अशा कॉलेजवाल्या भारी मूवीज आपण पाहिल्या, पण अशी मूवी मराठीतही यावी ही इच्छा महेश मांजरेकरांच्या ह्या बिग व्हेंचरने पूर्ण झाली आहे असं म्हणायला हरकत नाही। या चित्रपटात मोठे कॉन्सर्ट्स आहेत, लेटेस्ट फॅशन आणि लेटेस्ट म्युझिक आहे आणि आताच्या जनरेशनची टशन देखील आहे। क्रमांक 4, ह्या चित्रपटाची बरीच गाणी हिंदीत आहे हे मांजरेकरांनी आधीच सांगितले आणि त्या संदर्भात त्यांनी स्पष्टीकरणही दिले। मुंबईमध्ये राहिलेला मराठी माणूस नक्कीच घरी मराठी आणि बाहेर हिंदी असा मोठा झालाय आणि हे फॅक्ट मान्य केलंच पाहिजे आणि तसंच काहीसं FU मध्ये पाहायला मिळतंय। क्रमांक 5, स्टुडंट ऑफ द इयरच्या निमित्ताने करण जोहरने बॉलिवूडमध्ये डिझनी स्टाईल मूवी बनवला आणि आता महेश मांजरेकर FUच्या निमित्ताने हा डिझनीवाला फील घेऊन येण्याचा एक लय भारी प्रयत्न करतायत आणि लोकांना तो आवडलाय असंही म्हणायला काहीच हरकत नाही। या होत्या FUच्या टीझर मधल्या 5 बेस्ट गोष्टी, पण ह्या व्यतिरिक्त काही इतर गोष्टी तुम्ही नोटीस केल्या असतील तर आम्हाला नक्की कळवा या व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये।